ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की फायनली जे आहे कल्पनाने सायलीला आपलंसं केलं आहे आणि त्या दोघीही एकमेकांच्या गळ्याला पडून खूप रडतात. इकडे तिचे बाबा म्हणतात की फायनली आज गणपती घरात आल्यासारखं वाटत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हे पाहून खूप आनंद होत आहे. पण त्यावरती तिकडे अश्विन टोमणा मारतो आणि म्हणतो की तुमचं सगळं जर हे करून झालं असेल तर आपण आरती करायची का, कारण तुमची सून वगैरेचे लाड करून झाले असतील तर. त्यावर बाबा म्हणतात की तिला तो मान मिळायलाच हवा होता आणि तूही आता आरतीमध्ये लक्ष दे. इकडे प्रतिमा, रविराज आणि सायली मिळून गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करतात आणि त्यांची पूजा करतात. कल्पना ही सायलीला मानाने जी पूजा आहे ती करायला सांगते आणि हा मान देत असलेला बघून अर्जुनलाही खूप चांगलं वाटतं. सगळेच जण बाप्पांसोबत समोर हात जोडतात आणि बाप्पाला धन्यवाद करतात. इकडे सुमन खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण जो नागराज आहे ते अजूनही आलेले नसतात आणि कुठे गेलेत हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे ती खूप विचारांमध्ये असते. सगळेच जण मनोभावाने गणपती बाप्पाची आरती करत असतात. एका पाठोपाठ एक गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर महादेवाची आरती आणि त्यानंतर घालीन लोटांगण, अशा प्रकारे एका पाठोपाठ सगळेच जण आरती म्हणून गणपती बाप्पाचं स्वागत खूप मोठ्या आनंदात करतात. सगळेच जण खूप आनंदी असतात, कारण आज खूप चांगला दिवस असतो आणि प्रतिमाही जी आहे सायलीसोबत प्रतिष्ठापना करणार असते. त्यामुळे प्रतिमालाही आनंद होत असतो, कारण कितीही झालं तरी ती तिला स्वतःची मुलगीच मानत असते. इकडे कल्पनाला खूप चांगलं वाटतं की काही का होईना शेवटी ती आज सायलीसोबत मनमोकळेपणाने बोलली आणि तिला आपलंसं केलं. गणपती बाप्पांचाच हा चमत्कार आहे आणि त्यांनीच त्यांच्यामधले मनमिटाव जे आहे दूर केले हे तिला वाटतं. इकडे अश्विन जो आहे तो अजूनही प्रियाचा विचार करत असतो आणि तिला सोडवण्यासाठी काय करता येईल ह्या विचारांमध्येच हरवलेला असतो. बाप्पांकडेही तो तीच प्रार्थना करत असतो की तन्वीला लवकरात लवकर सोडवावं. इकडे अर्जुन जो आहे तो या विचारांमध्ये असतो की सायलीचे आई बाबा कधी भेटतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काहीच रस्ता जो आहे त्याला सापडत नसतो. त्यासाठी कसे प्रयत्न करायचे, आश्रमामध्ये गेलं तर काय शोधायचं, या सगळ्याचा तो विचार करत असतो. पण त्याला काहीच मार्ग सुचत नसतो. पण त्याचवेळी तो सहज डोळे बंद करतो आणि गणपती बाप्पा जे आहेत त्याला इशारा देतात आणि त्याला त्या इशाऱ्यांमध्ये असं आश्रमामध्ये असलेले गाठोडे जे मधु काका जे आहेत त्यांनी लहानपणापासून जपून ठेवलेले असतात, ज्यामध्ये प्रत्येक मुलाची लहानपणी जेव्हा ते भेटलेले असतात त्यांच्या आठवणी, त्यांचे कपडे, त्यांच्या काही ज्वेलरी असेल तर, किंवा त्यांनी लहानपणी काही कलाकुसर केलेली असेल तर, ह्या सगळ्या गोष्टी मधु काका जपून ठेवत असतात. आणि तो इशारा जो गणपती बाप्पा आहेत ते अर्जुनला देतात आणि अर्जुनला खूप आनंद होतो आणि त्याला समजतं की त्याला सुरुवात कुठून करायची आहे, की ज्यामुळे सायलीचे आई बाबा कुठे असतील याचा पत्ता लागेल. हा विचार करून अर्जुन खूप आनंदी होतो आणि त्यानंतर सगळेच जण आरती झाल्यानंतर कल्पना सायलीला सांगते की तू सगळ्यांना प्रसाद दे. पण अश्विन प्रसाद न घेताच गणपती बाप्पा जो समोर जाऊन हात जोडतो. सायली तिथे जाऊन प्रसाद देत असते तेव्हा तो म्हणतो की हा प्रसाद जर तन्वीला भेटणार असेल तरच मी घेईन आणि मला माहिती आहे की तुम्ही तो देणार नाही, त्यामुळे मी फक्त गणपती बाप्पाकडे तन्वीसाठी प्रार्थना करायला आलेलो आहे, ना की तुमचा प्रसाद घ्यायला. प्रतिमा म्हणते की हा एक चांगला नवरा झाला, परंतु चांगला मुलगा जो आहे त्यामध्ये हरवला गेला आहे. पण सायली म्हणते की आपण काय करणार प्रतिमा आत्या, त्यांना लवकरच समजेल की ते चुकीच्या माणसाची साथ देत आहेत. बाबा प्रसाद घेऊन सांगतात की माझी मीटिंग आहे असं म्हणून ते वरती निघून जातात. तेवढ्यात इकडे सुमन अजूनही विचारांमध्ये असते आणि नागराज यांचा वाट पाहत असते. प्रतिमा तिची अस्वस्थता बघून विचारते की तुला काय झालेलं आहे आणि तू ठीक आहेस ना. त्यावर ती ठीक आहे असं सांगते. इकडे अस्मिता सायलीला येऊन प्रसाद मागते आणि म्हणते की केव्हापासनं मी तुझ्या प्रसाद खाण्याची वाट पाहत होते. हे पाहून कल्पनाला प्रश्न पडतो की 10 मिनिटापूर्वी जी मुलगी सायलीला आरतीही करू देत नव्हती, तिच्यासोबत एवढं
मनमोकळेपणाने आणि हसून कसं बोलत आहेत. यावरती प्रतिमा, अस्मिता आणि अर्जुन हसायला लागतात, कारण हे नाटक होतं हे त्या तिघांनाही माहिती असतं. ते असे का हसत आहेत हे सायली आणि कल्पनाला समजत नाही. त्यावरती अस्मिता सांगते की आम्ही हसत आहोत कारण आमचं नाटक सक्सेसफुल झालं. हे सगळं जे आहे, मी आणि बाबा जे सायलीवरती ओरडण्याचं नाटक करत होतो ते आमचं प्लॅन्ड होतं. एका दिवशी अर्जुनने आम्हाला बोलवून सांगितलं की जर सायलीला आणि कल्पनाला एकत्र आणायचं असेल तर आपल्याला हे नाटक करावं लागेल की तुम्ही दोघंजण सायलीच्या विरोधात आहात आणि तिचा छळ करत आहात. कारण आई सगळं काही सहन करू शकते, पण दुसरं कोणी सायलीला बोललेलं सहन नाही करू शकत. त्याचमुळे मी डायनिंग टेबलवरती परत गणपती पूजनाआधी हे सगळं नाटक केलं. हे ऐकून कल्पना आणि सायलीला आश्चर्य होतं की हे सगळं यांनी कधी केलं आणि आपल्याला कळलं कसं नाही. यावरती प्रतिमा सांगते की माझी ही इच्छा नव्हती, परंतु आता तुझ्या चेहऱ्यावरचं हसून बघून असं वाटत आहे की जे केलं ते खरंच चांगलं झालं. आणि हे ऐकून त्या कल्पना जे आहे जी अस्मिताचं कान ओढते आणि म्हणते की आईसोबत असा छळ करते का तू, आणि तीही हसायला लागते. इकडे जे रविराज असतात ते म्हणतात की कधीही बायकोपासनं काही लपवायचं नसतं आणि बायकोला सगळं समजतं, कारण सायलीला समजतं की हे सगळा जो प्लॅन आहे तो अर्जुनचाच असणार, कारण बाकी कोणीही करू शकत नाही. आणि यावरती प्रतिमा आणि अस्मिताही हामी देतात की हा अर्जुनचाच प्लॅन होता. आणि रविराजनी तसं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी माझ्या बायकोपासनं काहीच लपवत नाही. त्यावरती चैतन्य म्हणतो की या सगळ्यामध्ये जेव्हा सायली वहिनींना त्रास होत होता तो अर्जुनला बिलकुलच बघवत नव्हता आणि तो खूपच जास्त अस्वस्थ होता, पण आता तो आनंदी आहे हे सगळं पाहून. हे झाल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की त्याला आश्रमात जाऊन ती जी पोटली आहे ती शोधायची आहे आणि त्यासाठी तो चैतन्याला इशारे करतो, पण चैतन्याला काहीच समजत नसतं, म्हणून तो स्पष्टपणे म्हणतो की मला आता जावं लागणार. इकडे सायली आणि अस्मिता एकमेकांना गळे पडतात. अर्जुन आणि चैतन्य जातच असतात तेवढ्यात सायली तिथे येते आणि त्यांना थांबवून म्हणते की तुम्हाला जायचं आहे तर ठीक आहे, परंतु तुम्ही मोदक तरी खाऊन जा. मोदकचं नाव ऐकून चैतन्याला तोंडाला पाणी सुटतं, पण अर्जुन म्हणतो की नाही, आम्हाला जावं लागेल. चैतन्याचाही नाईलाज होतो, पण त्यानंतर सायली म्हणते की तुम्ही आज जे आईंसोबत वागलात ते मला बिलकुलही आवडलेलं नाही. जर आईंना हे आवडलं नसतं आणि त्या कायमचं माझ्याशी बोलणं बंद केलं असतं तर कसं झालं असतं. पण अर्जुन म्हणतो की या प्लॅनमध्ये तू इन्व्हॉल्वडच नव्हती, त्यामुळे जर आई चिडली असती तर ती माझ्यावर किंवा अस्मितावर चिडली असती. पण तरीही सायली म्हणते की हे जे आपण वागलेलं आहे ते खूप चुकीचं आहे. आणि हे सगळं जेव्हा सायली बोलत असते तेवढ्यात ती हे सगळं कल्पना पाठीमागणं ऐकत असते आणि म्हणते की एवढं खोटं चालतं सायली, कारण जर हे असं यांनी नाटक केलं नसतं तर कदाचित मी तुझ्याशी बोलले नसते. कारण जेव्हा मधुभाऊ आजारी होते तेव्हा मला खूप धाकधूक लागली होती, परंतु मी काही स्वतःहून तुझ्याशी बोलले नाही. आणि आज यांनी नाटक केलं नसतं तर कदाचित पुढेही बोलले नसते. त्यामुळे ती अर्जुनचे आभार मानते आणि म्हणते मी आत्तापर्यंत तर चिडलेली नाही, पण तू माझ्या मुलाशी अशीच ओरडलीस तर मी नक्की तुझ्यावरती चिडेन. असं म्हणून सगळेच हसायला लागतात आणि अर्जुन चैतन्य म्हणतात की आम्हाला खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि आम्हाला जावं लागेल. असं म्हणून ते दोघेही निघून जातात. ते निघून गेल्यानंतर सायली परत एकदा कल्पना यांची माफी मागते आणि म्हणते की अर्जुन ज्या पद्धतीने वागले त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते. त्यांनी असं वागायला नको होतं. बघूयात पुढे काय होणार.